सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। भाजप आमदार सुरेश धस यांची आज पत्रकार परिषद। अधिवेशनात धस यांच्याकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणात गंभीर आरोप। आज कोणता गौप्यस्फोट करणार याकडे लक्ष। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन। अंजली दमानी यांकडून कागदपत्र ट्विट करत गंभीर आरोप। माझ्या वडिलांसोबत झालं तसं आरोपींसोबत व्हावं, आम्हाला न्याय मिळायला हवा। सर्वपक्षीय बैठकीत संतोष देशमुखांच्या मुलीची मागणी। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि उदय सामंत आज परभणी दौऱ्यावर। सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। दलित असल्याने सोमनाथ सूर्यवंशीची पोलिसांकडून हत्या। राहुल गांधींचा गंभीर आरोप। सोमनाथ यांचा न्यायालयीन कोठडीत झाला होता मृत्यू। राहुल गांधींचा दौरा राजकीय हेतूने जातीजातींमध्ये द्वेष निर्माण करणं हेच त्यांचं ध्येय। फडणवीसांचा पलटवार। सूर्यवंशींचा मृत्यू मारहाणीत झाला असल्यास कठोर कारवाईचा इशारा। सभागृहात खोटी माहिती देणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधात आम्ही हक्कभंग आणणार। नाना पटोलेंचा इशारा। मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचा आरोप। अजित पवारांनी बीड परभणीचं पालकमंत्रीपद स्वीकारावं। बीड परभणीत झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरींची मागणी। राजकीय वर्तुळात चर्चा। मंत्री तानाजी सावंतांच्या 2 पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी। तुमचाही संतोष देशमुख केला जाईल, पत्रात उल्लेख। धमकीमागे पवनचक्की माफियांचा हात आहे का, याचा तपास सुरू। बंगल्याच्या वाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत व्यक्त। भाजपच्या मंत्र्यांना चांगले बंगले, मात्र शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांना फ्लॅटमध्ये जागा दिल्याचा आरोप। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच। दादा भुसेंकडून पालकमंत्री पदावर दावेदारी। तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांकडूनही दावा। भुजबळांच्या नाराजीवर तोडगा काढू। अजितदारांना त्यांना राष्ट्रीय पातळीवर पाठवायचंय। भुजबळांच्या भेटीवरील प्रश्नावर फडणवीसांची प्रतिक्रिया। राज्यात सरकारला 237 आमदारांचं बहुमत। आमदार रुसला, समजूत काढा, असं काही करावं लागणार नाही। भुजबळांची नाराजी असतानाच अजितदारांचं सूचक विधान। वणीतील सप्तशृंगी देवीच्या गडावर वक्फ बोर्डाचा दावा। मंत्री नितेश राणेंचा गंभीर आरोप। पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी महाराष्ट्रात 20 लाख घरांची उभारणी होणार। केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांची मोठी घोषणा। लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता याच आठवड्यात मिळणार। पहिल्या टप्प्यात 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार। हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार। 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय। नापास विद्यार्थ्यांना आता पुन्हा दुसऱ्यांदा परीक्षा देण्याची संधी। हिवाळ्यात राज्यात अवकाळी पावसाची भीती। उत्तर महाराष्ट्रात गारपीट, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता। प्रसिद्ध सिने दिग्दर्शक श्याम बेनेगल काळाच्या पडद्याआड। वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुःख व्यक्त। माजी पंतप्रधान शेख हसीना यांना परत पाठवा, बांगलादेशची भारताकडे मागणी। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।